नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाल तडक्याची रेसिपी तयार करून दाखवणार आहे. चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी या कपाने 1 कप तुरीची डाळ घेतली आहे आणि ही डाळ मी स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतली आहे आणि 15 मिनिटं झाले ही डाळ मी भिजत ठेवली होती. आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तर आज मी हा डाळ तडका तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये तयार करून दाखवणार आहे. त्यामुळे इथे मी मातीचे भांडे गरम होण्यासाठी ठेवले होते. आता ही डाळ मी यामध्ये घालून घेते. डाळ मी पाण्यासहित यामध्ये घातली आहे, कारण आपण 3 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामुळे थोडे पाणी मी यामध्ये घालून घेते. इथे मी डाळीमध्ये पाणी घालून घेतले आहे. छान मिक्स करून घेऊया डाळ. इथे मी 1 छोटा चमचा हळदी पावडर घेतली आहे आणि अगदी थोडेसे मीठ घेतले आहे 1 छोटा चमचा. छान मिक्स करून घेऊया. आपण वरणाला डाळ शिजवतो ना, अगदी तशीच डाळ शिजवून घ्यायची आहे ही. आणि 1 चमचा तेलही घालून घ्यायचं आहे डाळीमध्ये. तुम्ही ही डाळ कुकरलाही शिजवू शकता. डाळीमध्ये तेल घातल्यामुळे डाळ आपली एकदम मऊसूत शिजेल. सर्व जिन्नस मी छान मिक्स करून घेतले आहेत. फुल गॅस ठेवूया आणि याला उकळी येऊ देऊया. लगेचच यावरती झाकण लावून घ्यायचं नाही. इथे डाळीला उकळी येऊ लागला आहे आणि त्यावरचा फेस आहे ना, तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे डाळीचा उग्र वास निघून जाईल. आता मी हा फेस काढून घेते. इथे मी डाळीवरचा फेस काढून घेतला आहे. आता यावरती झाकण ठेवून एकदम मऊ अशी ही डाळ आपण शिजवून घेऊया. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण डाळ उघडून पाहूया. मस्त शिजली आहे, एकदम मऊसूत शिजली आहे. आता ही डाळ आपल्याला थोडी घोटून घ्यायची आहे, जास्त अशी बारीक करायची नाही. आता मी ही डाळ बाजूला ठेवून घेते आणि त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. डाळ तडक्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूप ही वापरू शकता. आता यामध्ये मी थोडीशी मोहरी घालून घेते आणि मोहरी छान तडतडू देऊया. मोहरी छान तडतडू लागली आहे. आता यामध्ये मी थोडेसे जिरे घालून घेते आणि जिरेही छान फुलून घेऊया. जिरे आणि मोहरी दोन्हीही छान फुलले आहे. आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घेते आणि लसूण आपल्याला 1 मिनिट असा लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. हे पहा, इथे लसणाला लाल रंग येऊ लागला आहे. आता यामध्ये थोडेसे अद्रक मी कट करून घेतले आहे बारीक असे, ते घालून घेते आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे, ती तेलामध्ये घालते. छान मिक्स करून घेऊया. इथे मी 3 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, तीही तेलामध्ये घालून घेते. सर्व जिन्नस छान भाजले आहेत. आता यामध्ये मी 2 कांदे बारीक कट करून घेतले होते, ते घालून घेते आणि कांदा आपल्याला लाल रंग येईपर्यंत या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतत आहे तोपर्यंत तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉननी क्लिक करा. याने काय होईल, मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना, त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल. तर इथे आपला कांदा बऱ्यापैकी असा मऊ झाला आहे आणि कलरही येऊ लागला आहे याला. आता आपल्याला यामध्ये बारीक कट करून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत. इथे मी 2 टोमॅटो बारीक कट करून घेतले आहेत, ते काढून घेऊया आणि आपल्याला टोमॅटोही अगदी मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. ते आपले टोमॅटो ही छान गाळ होऊ लागले आहे. आता आपल्याला यामध्ये मसाले पावडर घालून घ्यायचे आहेत. इथे मी टोमॅटो भाजल्यानंतर 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धने पावडर घातली होती आणि मसालेही छान मिक्स करून घेतले होते. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तेलामध्ये. 2 मिनिटं झालेले आहेत. झाकण उघडून पाहूया. मसाल्याला तेल छान सुटले आहे आणि टोमॅटोही छान असे गाळ झाले आहे. आता आपल्याला हा मसाला आहे ना, तो शिजलेल्या डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे. इथे मी शिजलेली डाळ घेतली आहे आणि गॅस चालू करून नंतर आणखी ही डाळ ठेवली आहे गॅसवरती. आता याला छान उकळी येऊ देऊया आणि एकीकडे हे
स्लो गॅसवर हा मसालाही मी गरम होण्यासाठी ठेवला आहे. दोन्हीही गरम असल्यामुळे आपल्या डाळीला फोडणी छान बसेल. ते आपल्या डाळीला उकळ येऊ लागला आहे आणि मी गॅस बंद करून हा मसालाही घेतला आहे. इकडे डाळीमध्ये घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. आता इथे मी मसाल्याच्या पॅन मध्ये थोडे पाणी गरम करून घेते. डाळ तडका हा जास्त घट्टही नसतो आणि जास्त पातळही नसतो. अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि यामध्ये पाणी घालताना गरमच पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचे नाही. हेही आपल्याला स्लो गॅसवरती शिजत ठेवायचं आहे, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर आहे ना ते डाळीमध्ये छान उतरेल. तर इकडे मी पाणीही गरम करून घेतले आहे, ते घालून घेते. एकदा मिक्स करून घेऊया सर्व. आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेते. मीठही छान मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवरती ही डाळ आपण 5 मिनिटं शिजत ठेवूया. एकीकडे मी ते डाळीचे भांडे आहे ना ते दुसऱ्या गॅसवरती ठेवले आहे आणि इथे डाळीला लागणारा मेन तडका आहे ना ते तयार करून घेत आहे. 2 चमचे तूप घेतले आहे इथे मी. तुम्ही याऐवजी तेलही घेऊ शकता. तूप छान वितळवून घेऊया. तूप छान वितळले आहे. गॅस बंद करून घेते आणि यामध्ये थोडेसे जिरे घालून घेते. जिरे छान तेलामध्ये फुलू देऊया. हे पहा, जिरे छान फुलले आहे. आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला थोडासा लसूण घालून घ्यायचा आहे आणि लसूणही छान लाल रंग होईपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. तर इथे आपल्या लसणाला लाल रंग येऊ लागला आहे आणि तूपही थोडेसे शांत झाले आहे. आता आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे. तूप थोडे शांतच करून घ्यायचे आहे, नाहीतर लाल मिरची पावडर आहे ती जळून जाईल. छान मिक्स करून घेऊया आणि हा तडका आपण या डाळीवरती घालून घेऊया. हे पहा मस्त. तर मी गॅस बंद करून घेते. वरून अशी भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. एकदा छान मिक्स करून घेऊया. हा डाळ तडका मस्त कलरही आला आहे. चला, तर मग तुम्हाला माझी डाळ तडका बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये. धन्यवाद.